5 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होतोय। या पावसाबद्दलच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आपण आजच्या या एक्सप्लेनर मधून जाणून घेणार आहोत। मात्र त्याआधी ऐकूयात पंतप्रधान मोदींचं एक वक्तव्य आणि त्यांनी भारतासाठी पाहिलेलं एक स्वप्न। 10 सालों में भारत की इकोनॉमी का साइज दोगुना हो गया है, डबल। आज भारत दुनिया की 5वीं सबसे बड़ी अर्थव्यवस्था है। याद रहेगा ना कितनी? और वो दिन दूर नहीं जब भारत $5 ट्रिलियन की इकोनॉमी बन जाएगा। जब भारत दुनिया की तीसरी सबसे बड़ी इकोनॉमी बन जाएगा। $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न मोदींनी देशाला दाखवलं आणि देश हे स्वप्न पाहतोय। भारत ही $5 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याचा मुख्य आधार काय आहे? तर मुख्य आधार आहे तो भारतात पडणारा पाऊस। कारण आजही भारत काय तर दक्षिण आशियाची अर्थव्यवस्था ही पावसावर आणि तुलनेनं शेतीवर जास्त अवलंबून आहे। भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मान्सून ही लाईफलाईन मानली जाते। 1925 मध्ये म्हणजे भारत स्वतंत्र होण्याआधी ब्रिटनच्या रॉयल कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडिया यानं एक अहवाल प्रकाशित केला होता। या संस्थेच्या अहवालात काय म्हटलं होतं तर इंडियन इकॉनॉमी इज अ गॅम्बल ऑफ मान्सून। मान्सून बरोबर खेळलेला हा जुगार आहे। अर्थात भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे मान्सूनचा जुगार आहे। 1925 साली लिहिलेल्या या वाक्याला आज बरोबर 100 वर्ष झाली आहेत। मात्र 100 वर्षानंतर सुद्धा परिस्थिती जैसे ते आहे, कोणताही बदल या परिस्थितीमध्ये नाही आहे। भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचा मार्ग हा मान्सूनच्या सरींमधूनच जातो आणि आजचं आपलं एक्सप्लेनर याच पावसाबद्दल आहे। आपण याआधी सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर महिन्याभरापूर्वी मान्सूनबद्दलचं एक एक्सप्लेनर NDTV मराठीवर पाहिलं होतं। त्यामध्ये आपण मान्सून कसा येतो, कधी येतो, कुठून येतो याबद्दलची काही तांत्रिक माहिती घेतली होती आणि आता पाऊस अगदी आपल्या वेशीवर आलाय। यंदाचा मान्सून कसा असेल, यंदा पाऊस किती दिवस राहील, या वर्षीच्या मान्सूनचा स्वभाव म्हणजे यंदाचा पावसाचा पॅटर्न कसा असेल याबद्दल सगळं आपण जाणून घेणार आहोत। यंदाच्या पावसाबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती आपण पुढच्या 3 वाक्यांमध्ये जाणून घेणार आहोत। यंदा पाऊस हा सरासरी 105% इतका पडणार आहे। 2025 या वर्षात 87 सेंटीमीटर एवढा पाऊस पडू शकतो आणि पाऊस यंदा लवकर येतोय। तो कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होईल आणि 5 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे। 2025 या वर्षासाठीचा पहिला दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे। दीर्घकालीन अंदाज म्हणजे पावसाचा जवळपास 4 महिने भारतात मुक्काम असतो आणि या 4 महिन्यात पाऊस कसा पडेल त्याबद्दलचा हा दीर्घकालीन अंदाज असतो। या दीर्घकालीन अंदाजामध्ये काय म्हटलंय ते अगोदर आपण पाहूया। महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल। लडाख, तमिळनाडू आणि ईशान्य भारत वगळता इतर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल आणि या 3 भागांमध्ये तो सरासरीपेक्षा कमी असेल। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांच्या काही भागात खूप चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि मराठवाड्याचा काही भाग तसंच विदर्भातल्या काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा पॅटर्न आपण बऱ्याचदा पाहतो। आता हे झाले पावसाबद्दलचे ढोबळमानानं वर्तवलेले अंदाज। आता यंदा पाऊस कसा पडेल हा अंदाज कसा वर्तवला जातो? यंदा पाऊस कमी पडेल की जास्त पडेल याबद्दलचं अनुमान नेमकं कसं काढलं जातं तर त्याचे सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग असे निकष आहेत। पाऊस किती आणि कसा पडेल हे कशावरून ठरतं तर त्याचा पहिला निकष म्हणजे IOD। IOD म्हणजे काय तर इंडियन ओशन डायपोल। हिंदी महासागरातले 2 पोल म्हणजे हे 2 ध्रुव, पूर्व आणि पश्चिम ध्रुव। हिंदी महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागातलं पाण्याचं तापमान किती आहे यावरून पावसाचा अंदाज वर्तवला जातो। ज्यावेळी हिंदी महासागराच्या पश्चिम भागाचं तापमान हे हिंदी महासागराच्या पूर्व भागापेक्षा जास्त असतं तेव्हा IOD हा सकारात्मक असल्याचं बोललं जातं।
म्हणजे ती स्थिती भारतातल्या मान्सूनसाठी अतिशय पोषक स्थिती मानली जाते. पाऊस किती आणि कसा पडणार हे ठरवणारा दुसरा फॅक्टर असतो तो म्हणजे अल निनो आणि ला निना. हे शब्द तुम्ही ऐकले असतील. अल निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातल्या अल निनो प्रवाहाची स्थिती. पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास जे समुद्रातलं पाणी आहे त्या पाण्याचं तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढतं, ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकतं, तेव्हा त्याला अल निनोचा इफेक्ट असं म्हटलं जातं. नेमकी त्याच्या विरोधात जेव्हा परिस्थिती असते तेव्हा त्याला ला निना असं म्हटलं जातं. अल निनो आणि ला निना या प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवर विशेष करून परिणाम होतो. अल निनोच्या काळात कमी पाऊस पडतो किंवा दुष्काळ पडतो, तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडतो. यंदा मात्र अल निनोसारखी स्थिती नाही आहे, त्यामुळे पाऊस चांगला होणार आहे. आपण आतापर्यंत पाहिलं की हिंदी महासागरातलं पाणी आणि पॅसिफिक महासागरातल्या पाण्यावरून पावसाचा अंदाज वर्तवता येतो. तर पाऊस कसा पडणार हे ठरवणारा तिसरा घटक आहे तो म्हणजे बर्फवृष्टी. ज्यावेळी उत्तर गोलार्धात हिवाळ्यामध्ये कमी बर्फवृष्टी होते त्यावेळी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो. यंदा उत्तर गोलार्धात युरेशियाच्या भागात कमी हिमवृष्टी झाली आहे, त्यामुळे भारतामध्ये चांगला पाऊस होणार आहे. या सगळ्या गोष्टींवरून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय खरा. हे सगळं आपण भूगोलात शिकलो असू, पण पावसाआधी ही थोडीशी उजळणी घेऊया. पावसाचं भारतावर विशेष प्रेम आहे. आपण असं का म्हणतोय तर त्याचं कारण म्हणजे भारत हा 3 बाजूनं समुद्रानं वेढलेला आहे. तर आपल्या देशाच्या ईशान्येपासून उत्तरेपर्यंत हिमालयाच्या रांगा आहेत. असा भूगोल लाभल्यानं भारतात पाऊस हा 4 महिने आणि शिस्तीत, म्हणजे ज्याला वेल डिफाईन्ड सीझन असं म्हणतो, तशा पद्धतीनं पडतो. दरवर्षी 1 जूनच्या सुमारास मान्सून केरळामध्ये म्हणजे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होतो आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत अगदी ठरवल्यासारखा भारतातून माघारी फिरतो. भारतात दरवर्षी साधारणपणे सरासरी 87 सेंटीमीटर इतका प्रचंड पाऊस पडतो. त्यातला 70% पाऊस हा जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात पडतो. शेतीसोबतच नद्या, धरणं, तलाव, विहिरी हे जलाशय भरण्यासाठी हा पाऊस अतिशय महत्त्वाचा असतो. यंदा पाऊस पाणी चांगलं राहणार ही शेतकरी आणि उद्योजकापासून ते अगदी मुख्यमंत्री पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी असते. कारण भारतात मान्सूनचे 2 प्रकार आहेत. भारतात जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य दिशेकडून वारे वाहतात, म्हणजे अरबी समुद्राकडून हिमालयाच्या दिशेनं ते वारे वाहतात पश्चिमेकडून उत्तरेकडे. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात आणि नैऋत्य मान्सून, साऊथ वेस्ट मान्सून या नावानं सुद्धा ओळखलं जातं. नैऋत्य मान्सूनच्या 2 शाखा आहेत, एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली. तर ऑक्टोबर महिन्यात ईशान्येकडून वारे वाहतात, त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून, नॉर्थ वेस्ट मान्सून असं म्हणतात. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रामुख्यानं दक्षिण भारतात पाऊस पडतो. भारतात साधारण 80% पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे, तर 11% पाऊस हा ईशान्य मान्सूनमुळे पडतो. म्हणजे आपण अनेकदा पाहतो की विदर्भाकडून पावसाचं आगमन झालेलं आहे, तर तो तशा पद्धतीचा पाऊस असतो. यावेळी पाऊस लवकर निघाला आणि लवकर पोहोचणार आहे. मान्सून कधी येणार, कधी रेंगाळणार, कधी पोहोचणार हे सगळं हवामानाची स्थिती आणि मान्सूनच्या मूडवर अवलंबून असतं. आतापर्यंत महाराष्ट्रात मान्सूनची गाडी कधी पोहोचली आहे, कधी लेट झाली आहे, तर कधी वेळेआधीच आली आहे, ते सुद्धा पाहूया. 2018मध्ये मान्सून वेळेआधीच म्हणजे 9 जूनला पोहोचला होता. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 2019मध्ये मात्र पावसानं चांगलाच उशीर केला आणि हा पाऊस 25 जूनला महाराष्ट्रात पोहोचला. 2020मध्ये काय स्थिती होती, जेव्हा कोरोना सुरू झाला होता तेव्हा मान्सून हा 14 जूनला महाराष्ट्रात आला होता आणि 2021मध्ये 9 जूनच्या मुहूर्तावर मान्सूनचं आगमन झालं होतं. याशिवाय 2022मध्ये मान्सून ऑन टाईम म्हणजे 11 जूनला महाराष्ट्रात दाखल झाला, तर 2023ला पुन्हा मान्सूननं उशिराची ट्रेन पकडली आणि जून संपता संपता जूनच्या 25 तारखेला तो पोहोचला. गेल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये मान्सून हा 9 जूनला पुन्हा महाराष्ट्रात आला. आता 2025मध्ये मान्सून हा महाराष्ट्रातल्या आगमनाचा मुहूर्त कधी काढतो याची उत्सुकता आहे. खरं तर 5 जून हा मुहूर्त वेधशाळेने काढला. आता मान्सून त्यानुसार येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. बऱ्याच वेळा काय होतं की मान्सून दाखल होण्याआधीच बराच पाऊस पडतो. मग हा मान्सून आला हे नक्की कसं ठरतं, नेमकं कधी जाहीर केलं जातं, त्याला काय शास्त्रीय आधार आहे हे सुद्धा पाहूया. प्रत्येक राज्यात हवामानाच्या नोंदी करणारी काही केंद्र असतात. या हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर 10 मे नंतर कधीही सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा
जास्त पावसाची नोंद झाली तर मान्सून दाखल झाला असं जाहीर केलं जातं. म्हणजे सातत्य त्यात पाहिलं जातं. आता पुढच्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. महाराष्ट्राला ओला चिंब करेल. नदी नाले तुडुंब भरतील, शेतं सुखावतील. तुम्हा सगळ्यांना त्यामुळेच पावसाच्या शुभेच्छा. हॅपी मान्सून. आणि जाता जाता पावसाळ्याचं स्वागत करण्यासाठी एक कुरकुरीत सल्ला. घरात नसेल तर चण्याचं पीठ म्हणजे बेसन आणून ठेवा, कारण एखाद्या निवांत संध्याकाळी मस्त मुसळधार पाऊस पडेल तेव्हा तुमच्या आवडीचं पावसाचं गाणं लावा आणि एखादी गझल लावा. खिडकीत पाऊस बघत बसा आणि गरमागरम भजीचा बेत होऊन जाऊ द्या.